हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग एकदमच जबरदस्त आहे, ज्यामध्ये ईश्वरी आणि अर्णवची बऱ्याच दिवसांनी अशी नोकझोक पाहायला मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो, ईश्वरी सगळ्याच गोष्टींमुळे खुश असते म्हणून अर्णवला घट्ट मिठी मारून उभी असते. तेच अर्णवही खुश असतो. मग ईश्वरी त्याच्या अंगामध्ये हात घालून उभी असताना ईश्वरी सांगत असते की किती दिवसापासून आपण या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो आणि फायनली हा क्षण आपल्या आयुष्यात आलेला आहे. म्हणजे आपल्याला हेच वाटत होतं की कधीपासनं या राकेशचं सगळं सत्य आपण घरातल्यांच्या समोर आणतोय आणि आज फायनली तसं झालेलं होतं. बघितलं ना, मला तर बऱ्याच गोष्टी आवडल्या. आज जे काही झालं, इतके दिवस ना आपल्यावर घरातले कोणीच विश्वास ठेवत नव्हते आणि आज आज तर त्यांच्यासमोर सगळं काही चित्र अक्षरशः उभं राहिलं. त्यामुळे घरच्यांनीसुद्धा आपल्यावर विश्वास दाखवला. तेच अर्णवही म्हणतो की हो, जे काही झालं ते चांगलंच झालं आणि फायनली एका अर्थी बरं झालं की त्या राकेशला शिक्षा दिली आणि त्याला पोलिसांच्या हवाले केलं. तेच बोलत असताना अर्णवने ईश्वरीचा नेमका ज्या हाताला लागलेलं असतं तोच हात हळूच उचललेला असतो आणि तोच हात जेव्हा तो हळूच उचलतो तेव्हा ईश्वरीला त्रास होऊ लागतो. ईश्वरी म्हणत असते की बापरे, किती दुखलं ते, नको ना असं काही करत जाऊ. असं बोलून आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही तर विसरलातच ना, माझ्या हाताला लागलं आहे ते. मला माहिती होतं तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरणारच ते. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्हाला ना माझ्याबद्दल बाबा काही वाटतच नाही. असं बोलून आता ती त्याला मुद्दामून हे सगळं काही पटवून देत असते. तेच अर्णव म्हणत असतो की नाही गं, सहज असा हात धरला गेला. ईश्वरी म्हणते कधी नव्हे, तो 1 महिन्यानंतर माझा हात बरा झाला आणि तो हातच तुम्ही धरला. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्हाला हेही साधं लक्षात राहत नाही का, उद्या तुम्ही मलाही विसराल. त्यावर अर्णव बोलतो की हो, विसरेन ना. त्यावर ईश्वरी नाराज होते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही पण ना. मग तेव्हाच ना ईश्वरी ठरवते की आता अर्णव सर असं बोलतायत तर मग ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की शांत हो, जरा शांत हो, मी तुझ्या हाताला मलम लावून देतो, तुझा हात दुखतोय ना. मग ईश्वरीचा अलगद हात अर्णव धरतो आणि तो तिच्या हातातील जी बांगडी असते ना ती बाजूला काढतो, कारण तिच्या हाताला आता त्रास होत असतो हे त्याला दिसत असतं. मग तोही विचार करतो की हिची बडबड काही शांत होणार नाही आहे, त्यापेक्षा आपण ना हिच्या हाताला चांगलं मलम वगैरे लावून देऊया, तेव्हाच हिला बरं वाटेल. मग आता अर्णव ईश्वरीचा हात धरत असतानाच ईश्वरी अर्णवचा हात झिडकारत असते आणि त्याला म्हणत असते की नको ना, प्लीज ना. पण आता अर्णव काही ऐकत नाही. अर्णव म्हणतो की थांब. आणि असं बोलून आता अर्णवने ईश्वरीला बसवलेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते की काय करताय तुम्ही. अर्णव म्हणतो की 2 मिनटं थांब तरी ना, म्हणजे तुला सगळं समजेल ना, बस बरं इथे. आणि असं बोलून आता तिला बसवलं जात असतं. जेव्हा तिला शांतपणे बसवलं जातं तेव्हा आता अर्णव पटकन हाताला लावायला क्रीम घेऊन येतो आणि स्वतःच्याच हाताने ईश्वरीच्या हाताला क्रीम लावून देत असतो. तेव्हाच ना ईश्वरी शांत बसलेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की मला ना खरं तर ना खूपच जास्त बरं वाटते, तुम्हाला सांगू शकत नाही. इतके दिवस आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो तो अखेरीस जवळ आला. पण तुम्हाला सांगू का, मला ना अजून एका गोष्टीचं टेन्शन आहे. आता काय झालंय, बोलशील का. तू बोलल्याशिवाय काहीच गोष्टी कळणार नाही आहेत. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की बघा, आपल्यासाठी राकेशचा चॅप्टर क्लोज झाला आहे. म्हणजेच राकेशला पोलिसांनी तर पकडलं आहेत, पण मला तुम्हाला एक अजून सांगायचं आहे की बघा ना, तुमचे बाबा आणि माझी आई या दोघांनाही अडकवणारी ही स्त्री नेमकी कोण होती हे आपल्याला काही झालं तरी शोधायला हवं. तेच दुसरीकडे आता नम्रता जी आहे ती आता विचार करत असते
आणि तिला ना सारखा तोच प्रसंग आठवत राहतो, ज्यावेळेला पहिल्यांदा तिने खीर बनवली होती आणि त्याला आकाशने नावं ठेवलेली होती. आकाश जेव्हा तिला बोलला होता की खीर चांगली झाली आहे पण ईश्वरी एवढी नाही, तेच आता सारखं ना तिच्या मनामध्ये फिरत राहतं. तेव्हाच ना तिथे आता आकाश आलेला असतो आणि आकाश नेमका येऊन बोलत असतो की दादा कसला भारी आहे ना, आता काय झालंय असं आता नम्रता विचारते. त्यावर दादाना पहिल्यांदा एवढं कोणाला समजून घ्यायचा नव्हता. आधी तर समोरचा व्यक्ती चिडला ना की दादाही एवढं घर डोक्यावर घ्यायचा ना की काय सांगू, नुसती दादाची चिडचिड असायची. पण आता जेव्हापासनं त्याचं लग्न झालंय आणि त्याच्या आयुष्यात ईश्वरी आली आहे ना, तेव्हापासनं दादाच्या वागण्यामध्ये ना बरेच बदल झालेत आणि हे बदल एकदम पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे मला वाटलंही नव्हतं की दादा इतका बदलेल असंही आता हा म्हणत असतो. जेव्हा हे सगळं काही इकडे आकाश म्हणतो ना, तेव्हा नम्रता शांतच राहते, कारण नम्रताला ऑलरेडी त्या अर्णव ईश्वरीची ॲलर्जीच झालेली असते. मग आता नम्रता काहीच रिॲक्ट होत नाही आहे. म्हणून इथे असणारा आकाश हा तिला विचारतो की काय झालं आहे नम्रता, तू उदास का बसली आहेस, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हाच ना नम्रता सांगत असते की बाकी घरच्यांना आणि तुम्हालासुद्धा दुसरं काही दिसतंय का? मग नम्रताला तो विचारतो काय झालंय ते तरी सांग ना. मग तेव्हाच ना नम्रता सांगत असते की तुम्हाला असं वाटत नाही का की आपलं लग्न या घरात झालेलं आहे, पण या घरामध्ये आपल्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. सगळ्यांनाच त्या अर्णव ईश्वरीचं पडलंय. आपलं लग्न झालंय तर निदान आपल्याला कोणीतरी विचारायला हवं की नको? आपल्याला तर साधं कोणीही काहीच विचारत नाही. त्या अर्णव ईश्वरीलाच पूर्ण दिवस डोक्यावर बसवून ठेवतात, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा आकाश तिला कसंबसं सावरत असतो आणि म्हणत असतो की नको इतका विचार करू, काय एवढा विचार करत बसली आहेस तू? आणि तेव्हाच ना नम्रता म्हणते की मग बरोबर आहे ना, प्रत्येक वेळेला तिचंच नाव आणि त्यांचाच जो काही आवाज आहे तो सारखं तेच चाललंय. हे कुठेतरी थांबायला हवं की नको? सारखंच जर हे वाढत गेलं ना तर मला आवडणार नाही या गोष्टी, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना मला कळतंय तुला होणारा त्रास आणि या सगळ्या काही गोष्टी, पण मी काय म्हणतो, खरंच ना जे योग्य आहेत त्यांच्याबद्दल आपण जर बोललं तर काय जातंय, तू असं का करतेस? असंही आता बोलून तो थोडंसं का होईना तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. पण ती आता म्हणत असते की उलट आहे ना, आपल्यावर सगळ्यांचं लक्ष असायला हवं, पण आपल्याकडे तर कोणीही सुद्धा बघत नाही. त्याचबरोबर तुम्हाला तर माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तुम्हाला जर माझ्याबद्दल काही वाटलं असतं ना तर तुम्ही माझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार केला असतात, पण नाही ना, तुम्हाला तर त्यांचीच पडलेली आहे. तुम्ही तर साधं लग्न झालेलं असतानासुद्धा मला कुठे बाहेर फिरायला घेऊन जातोय असं म्हणत नाही. तुम्ही फक्त त्या लोकांचाच विचार करताय, असंही आता इकडे नम्रता बोलत असते. नम्रता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते तेव्हा मात्र इथे असणारा हा आकाश तिला म्हणत असतो की अच्छा असं आहे तर म्हणून राग आलाय का? मग आता मला तर ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, असंही ती आता म्हणत असते. आणि ती आता तिथून उठून जाणार तेच आता नम्रताचा हात आकाशने धरलेला असतो आणि तिला विचारतो खरंच तुला बोलायचं नाही आहे का? त्यावर नम्रता आकाशला म्हणत असते की नाही बोलायचं आहे मला. मी म्हटलं ना तुम्हाला तर माझ्याबद्दल काही वाटतच नाही, तर मी तरी काय एवढा विचार करत बसू, असंही आता ती त्याला म्हणत असते. त्यावर नम्रताला आकाश म्हणतो की बघ हा विचार कर, नाही बोलायचं आहे का? मग तीही म्हणते की हो नाही बोलायचं आहे मला. मग तेव्हाच ना आकाश म्हणतो बरं ठीक आहे, नाही बोलायचं आहे तर नको बोलू, मग मलाही नाही बोलायचं आहे तुझ्याशी, असं बोलून तो रागवून बसतो. त्यावर नम्रताचा राग कुठच्या कुठे निघून जातो. नम्रता आता म्हणत असते की सॉरी माझ्यामुळे त्रास होतोय ना आता, असं बोलून ती मग आता त्याच्या मिठीत विसावते. आणि तेव्हाच ना हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता त्या दोघांचाही चेहरा आनंदाने बहरलेला असतो. तेच दुसरीकडे आता ईश्वरी अर्णवला बोलून दाखवते की बघ
जे काही झालं आहे त्यातून आपल्याला खरा गुन्हेगार कोण आहे ना हे शोधून काढायला हवं. नेमकं हे सगळं काही कोणी केलं आहे असं देखील आता इकडे असणारी ईश्वरी ही अर्णवला बोलत असते. अर्णव आता ईश्वरीला शांत करत असतो आणि डिटेक्टिव्ह भूमिकेत इतक्या लवकर जायची काहीच गरज नाही आहे असं म्हणतो. कारण आताच आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या बघितल्या आहेत आणि मग मला असं वाटतं की जरा डोक्यावर बर्फ ठेव, शांत हो, तुझा हातही बरा होऊ दे, मग आपण घेऊयाच नाही या सगळ्याचा शोध. लगेच काय सगळं काही केलंच पाहिजे का असंही आता इथे असणारा अर्णव ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरीला सावरून घेत असतो. तेच आता ईश्वरीही म्हणत असते की मला कळतंय तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. मग तेच दुसरीकडे आता मला असं वाटतं की आपल्या घरावर जी काही साडेसाती लागलेली आहे ती लवकरात लवकर पुसली जावी यासाठी माझा विचार चालला आहे. पण अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की तू नको काळजी करू, मी घालतो स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष. मग तर झालं ना, नाही ना, नको चिडचिड करू जास्त आणि या गोष्टीचा तर विचारही करू नकोस असं बोलून तो अलगदपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत असतो. तेच आता ईश्वरीलाही थोडं बरं वाटतं आणि तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही माझी इतकी काळजी करता, मग तू माझी हक्काची आहेस, मग करणारच ना. जेव्हा अर्णव हक्काची आहे म्हटल्यानंतर ईश्वरीला पुढचं ऐकायचं असतं. हक्काची मी नेमकी कोण आहे तुमची, बोला ना, बोला ना, आता काय झालं असं बोलून ती आता त्याला बोलायला सांगत असते. मग आता तो म्हणत असतो की माझा ना फोन वाजतोय. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की काही पण सांगू नका हां, फोन वगैरे काही वाजत नाही आहे असं देखील ईश्वरी आता बोलू लागते. तेच अर्णव म्हणत असतो की बघ ना, खरंच फोन वाजतोय. खरंच आता त्या फोनची रिंग वाजायला सुरुवात होते. जशी आता फोनची रिंग वाजायला सुरुवात होते ना तसा आता अर्णवने कॉल रिसीव्ह केलेला असतो. अर्णवने आता समोरच्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की काही झालं ना तरीसुद्धा त्या राकेशला भारी शिक्षा व्हायला हवी, तो बेलवर सुद्धा सुटायला नको, अशी व्यवस्था करा असंही आता म्हटलेलं असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे आता ईश्वरीसुद्धा शांत असते. आधी ईश्वरीला वाटत असतं की अर्णव नाटक करत आहे, पण आता ईश्वरीला कळतं की अर्णव नाटक नाही करत आहे, खरंच फोन आलेला असतो आणि अर्णवने ना आता फोनवर बेधडकपणे सांगून टाकलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा ना त्या राकेशची सुटका व्हायला नको यासाठी कडक बंदोबस्त करा. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ना तो आता तिकडनं निघून जातो. कारण पुन्हा एकदा ईश्वरीने त्याला विचारलेलं असतं हक्काची, बोला ना काय हक्काची. मग आता तो फोनवर बोलण्याच्या निमित्ताने तिकडनं निघून जातो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं ईश्वरी मात्र हसत असते. ईश्वरीला खूपच भारी वाटत असतं. ती एकदमच आनंदात असते कारण तिला आता अर्णवकडनं ते 4 शब्द ऐकायचे असतात की तो काय म्हणतोय, बायको म्हणून मला जागा देतोय का. तेच आता फायर अलाराम वाजू लागतो म्हणून आजी आणि घरात सगळ्यांचंच लक्ष जातं की का फायर अलाराम वाजत आहे. मग आता त्या सगळ्यांचंच लक्ष गेल्यानंतर आता त्या लोकांना समजतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. कुठून येतोय हा आवाज. मग सगळीजणं ना बघू लागतात. तेच नम्रता बोलत असते की आवाज अंजलीताईंच्या रूममधून येत आहे. मग सगळीजणं अंजलीच्या रूममध्ये जातात. अंजलीच्या रूममध्ये गेल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो कारण त्या रूममध्ये आता पूर्णपणे आग असते. म्हणजेच खरं तर ना अंजलीनेच ती आग लावून घेतलेली असते. तिने आता जेही तिचे आणि राकेशचे जेवढेही तिच्याकडे फोटो असतात त्यामध्ये लग्नाचे सुद्धा फोटो असतात ते सगळे फोटो तिने आता जाळायला घेतलेले असतात. कारण तिला ना आता कोणत्याच आठवणी नको असतात त्याच्यासोबतच्या आणि त्यामुळेच तिने आता हे सगळं काही जाळायला घेतलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता हे सगळं बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो की हे सगळं अंजली काय करते. पण एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा अंजली करत असते ना तेव्हा खरंच चांगलं दिसून येत असतं की एवढ्या सगळ्या गोष्टी करत असतानाच तिने आता स्वतःला सावरलेलं होतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी करून ती स्वतःला सावरते ना तेव्हा जाऊन सगळ्यांनाच बरं वाटतं. तर तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अंजली सांगत असते की मी ठरवलं आहे की आता काही झालं ना तरीसुद्धा या माणसासोबत
कोणतेही संबंध आता माझे नाही आहेत. मग का म्हणून या सगळ्यामध्ये अडकून बसायचं. म्हणूनच मी ह्या सगळ्यातना बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि म्हणूनच मी हे सगळं काही केलेलं आहे असंही आता ती म्हणत असते. त्याचबरोबर मी आता हेही ठरवलं आहे की काही झालं तरीसुद्धा मी आता ह्या सगळ्यामध्ये अडकून बसणार नाही. जर मी ह्या सगळ्यामध्ये अडकून बसली ना तर पुन्हा तोच त्रास आणि तोच त्रास ना मला नको आहे. म्हणूनच तर मी आता ठरवलं आहे की या माणसाची आठवणसुद्धा माझ्या आयुष्यात नको आहे. आणि असं बोलून तिने जेवढेही फोटोज असतात ना तेवढे सगळे फोटो जाळून टाकलेले असतात. आणि आजच्या नंतर ही अंजली राजेश भोसले नाही तर ही अंजली उमाकांत राजेश शिर्के असणार आहे. मी आता या माणसाचा विचारही करणार नाही. आता मी फक्त माझ्या कनूचा त्यासोबत तुम्हा सगळ्यांचा विचार करेन. या सगळ्या गोष्टी मागे सारून आयुष्यात पुढे जायचा निर्णय मात्र मी घेतलेला आहे असं देखील आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा आता कुठे सगळ्यांनाच बरं वाटतं. सगळेजण म्हणत असतात की बरं झालं या सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट झाल्या आहेत त्या. मग आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त खुश असतात. कारण फायनली खूप चांगला निर्णय जो आहे तो आता घेण्यात आलेला असतो. आणि एवढा चांगला निर्णय जेव्हा आता अंजली घेते ना तर आता एवढा चांगला निर्णय घेतल्यानंतर इकडे आजी त्यासोबत वल्लरी सगळ्यांनाच आनंद होतो की अंजली मूव्ह ऑन झाली हे बघून. कारण अंजलीला मूव्ह ऑन होण्याची खरंच खूप जास्त गरज होती आणि ती आता फायनली त्या सगळ्यातून बाहेर आलेली आहे हे बघूनच ना आनंद मात्र सगळ्यांनाच झालेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव जो आहे तो मात्र अंजलीला सावरत असतो. अंजलीला जवळ घेतो. अंजलीला म्हणत असतो की नको नको काळजी करू, सगळं चांगलं होईल. आणि मग काय अर्णव आता अंजलीला जो काही त्रास होत असतो ना त्यातून तिला सावरवण्यासाठी थोडंफार का होईना मदत हा करतच असतो. तेच दुसरीकडे आता हे सगळं बघून ना ईश्वरीही खुश असते. ईश्वरीलाही तेच वाटतं की चला फायनली आपण जो विचार करत होतो तो आता सक्सेसफुली व्यवस्थित होतोय. आणि त्यामुळेच तीसुद्धा आता खूप जास्त खुश असते. दुसरीकडे ईश्वरी आता रूममध्ये असते आणि एकटीच ना ती विचार करत असते. ती मोबाईलमध्ये रील्स बघत असते. अर्णवचं बरोबर तिच्याकडे लक्ष असतं. अर्णव आता विचार करत असतो की हिचं काय चाललंय. मग आता अर्णव एकटक तिच्याकडे बघू लागतो आणि तेव्हाच ना ईश्वरी हसत असते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते की थांबा ना जरा, मी रील बघते ना. मग आता अर्णव असा विचार करतो की किती त्या रीलमध्येही गुंतली आहे, हिला आता कळतही नाही आहे का काही काम करतोय. कारण ईश्वरीच्या रीलचा आवाज ना खूप जास्त असतो. ईश्वरीच्या रीलचा आवाज इतका जास्त असल्यामुळे ना आता अर्णवला कामामध्ये डिस्टर्ब होत असतं. आणि त्यामुळेच ना अर्णव आता तिच्याकडे पाहू लागतो. अर्णव आता तिला बघत असतो आणि तेव्हाच तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. ही हातातला मोबाईल का ठेवत नाही आहे. आणि असाच विचार करून ना तो आता तिला म्हणत असतो की मिस इंदौर. ईश्वरी म्हणत असते की थांबा हो, मला बघू दे ना जरा मोबाईल. असं बोलून ती आता तो मोबाईलच बघत असते. आणि जेव्हा ती हे सगळं काही करत असते तेव्हा अर्णव आता ठरवतो की चला आता काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला काहीतरी करायलाच हवं. ही अशी ऐकणार नाही आहे. मग आता त्यानेच ना मुद्दामून जाऊन त्याच्याकडे असणारा विलेक्सा घेऊन येतो आणि त्यावर ना जोरात गाणी लावतो. त्याने जशी जोरात गाणी लावलेली आहेत हे बघून ना ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे. अर्णव म्हणतो की मी सुद्धा माझ्या मोबाईल्सवर ना गाणी लावलीत. वेलेक्सा प्ले दिस सॉन्ग. आणि साऊंडसुद्धा त्याने आता मोठा ठेवलेला असतो. आणि जेव्हा हिचा आवाज त्याने मोठा ठेवलेला असतो ना तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की हे सगळं काही मुद्दाम चाललं आहे ना, मला कळतंय. मग आता अर्णवला ईश्वरी आवाज कमी करायला सांगत असते. पण त्याचबरोबर अर्णव काही ऐकत नसतो. अर्णव जो आहे तो आता शांतच राहतो. तो अजूनच गाण्याचा आवाज वाढवतो. जेव्हा आता तो गाण्याचा आवाज अजून वाढवतो
होतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की नाही बसणार आहात का शांत, थांबा ना जरा. मग आता असं बोलल्यानंतर तो म्हणत असतो की तू जर काही करू शकतेस तर माझी वेलेक्सासुद्धा मला चांगली गाणी ऐकवू शकते ना. मग तेव्हाच ना ती आता विचार करते आणि चला जाऊ दे, या माणसाने गाणी चालू केली आहेत ना, आपल्याला तर रील्स बघायचे आहेत. कपाटातनं तिने सगळेच तिचा ब्लूटूथ बाहेर काढलेला असतो आणि कानामध्ये हेडफोन्स घातलेले असतात आणि ती आपल्या रील्स एन्जॉय करत असते. तेच अर्णवच्या लक्षात येतं की मी वेलेक्सा लावलेला आहे तरीसुद्धा हिचं लक्ष नाही आहे. मग आता तो विचार करतो की हिच्या समोरच जावं लागेल आणि हिच्याशी बोलावं लागेल. म्हणूनच मग आता तो गेलेला असतो आणि तिच्याशी बोलायला सुरुवात करतो. तिला म्हणत असतो की मिस इंदौर, तुला समजत नाही आहे का? त्यावरती म्हणते की तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच ऐकायला येत नाही आहे. त्यावर आता तुला माझा आवाज येत नाही आहे, ते कानातले एअरफोन्स काढ आधी, मग समजेल. मग आता अर्णव तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि मग तिला म्हणत असतो खाणाखुणा करून की मला कॉफी हवी आहे. पण मग तिला कळतच नसतं की हा खाणाखुणा करून नेमकं काय बोलतोय. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की काय बोलताय, बोला ना, बोला काय झालं आहे ते. मग असं बोलल्यानंतर आता ईश्वरी अर्णवला बोलत असते की काय झालं, तुम्हाला कॉफी हवी आहे, ब्लॅक कॉफी? हां जा, नाही देणार मी. मग आता ईश्वरी पुन्हा एकदा आपल्या त्या मोबाईलमध्येच घुसते आणि मोबाईलमध्येच आता ती व्हिडिओज बघू लागते. आणि मोबाईलमध्ये जेव्हा ती व्हिडिओ बघत असते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की मला ब्लॅक कॉफी हवी आहे. खरं तर ना मी जर ब्लॅक कॉफी त्या वेलेक्साकडे मागितली असती ना तर तिने लगेच दिली असती. मग एवढं वाटतंय ना तर जा ना, त्या वेलेक्साला सांगा ना तुमची कॉफी द्यायला. सगळं काही देतं ना तुमचा वेलेक्सा, मग देईल की तुम्हाला तुमची कॉफीसुद्धा. मागून तर बघा. मग आता अर्णव मुद्दामून ईश्वरीला म्हणतो की तू त्या मशीनवर सुद्धा जलस झाली आहेस ना. मग ती बोलते मशीनवर आणि मी जिलस का? काही नाही झाली मी जलस वगैरे. मग अर्णव म्हणतो मग तुझ्या बोलण्यातनं तर मला दिसतंय की तू आता जरा जलस झाली आहेस. अगं तिथं साधी मशीन आहे, त्यात काय जलस व्हायचं, असंही मुद्दामून तो आता तिला बोलत असतो. तेच आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला तुमची वेलेक्सा देणार आहे ना ब्लॅक कॉफी, मग बघा तर सांगून तुमची वेलेक्सा तुम्हाला कॉफी देते का बनवून. मी तर बाबा देणार नाही आहे, कारण तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतच नाही आहे ना. म्हणजे एवढे दिवस तर तुम्हाला माझ्या हातचे ते इंदोरी पोहे आवडायचे, एक्स्ट्रा जिरा टाकलेले, पण आता तुम्हाला माझे पोहेसुद्धा आवडत नाही आहेत. मग यावरूनच समजतंय ना की तुम्हाला वेलेक्सा हवी. जा ना, वेलेक्साला सांगा सगळं काही करायला, बघू ना तुमची वेलेक्सा तुमच्यासाठी काही करते का. असंही आता मुद्दामूनच ईश्वरी आता म्हणत असते. तेवढ्यातच ना वेलेक्सामधनं बॅटरी लो झाल्याचा आवाज येऊ लागतो. बॅटरी जशी लो झाली आहे हे कळतं तशी आता ईश्वरी म्हणत असते बघितलं का, वेलेक्सा तुम्हाला देणार होती ना, झाली ना वेलेक्साचीच तुमच्या बॅटरी लो. आता बोला, आता काय बोलणार आहात ते बोला ना. आता काय झालं, तोंड शिवलं आहे का, बोला ना. मग आता सांगा तुमच्या वेलेक्साला तुम्हाला द्यायला कॉफी बनवून, बघा ना देते का. आणि तुमच्या तर वेलेक्साची तर चार्जिंगही संपली आहे, आता काय देते तुम्हाला कॉफी. असंही आता मुद्दामून ती बोलत असते आणि त्याची मजा घेत असते. त्यावर आता तो म्हणत असतो की बरं बाबा, चुकलं माझं, चुकलं, पण आता तू देशील का मला कॉफी बनवून, मला कॉफी हवी आहे. असंही आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. अर्णव आणि ईश्वरीची ही अशी छोटी छोटी नोकझोक मात्र आता सुरूच असते. मग आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहत राहतात. ईश्वरीला अर्णवच्या तोंडून फायनली ऐकायचं असतं की कधी एकदा तो मला हक्काची बायको असं म्हणतोय म्हणूनच ती आता त्याच्याकडे बघत असते. तेच पुढील भागातमध्ये आता वल्लरी ठरवते की काही झालं ना तरीसुद्धा काहीतरी करायला हवं. म्हणजेच अर्णव ईश्वरीला कॉल आलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की जो कोणी हल्ला केला होता ना त्या धुमाळवर, तो हल्लेकरू सापडलेला आहे. मग आता त्या हल्लेकरूने जर माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही. या सगळ्याचा निशाणा जातो तो म्हणजे त्या नक्कीच त्या उदयकांतवर. उदयकांत जर पकडला गेला तर उदयकांतने माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाही. त्या उदयकांतचा कायमचा बंदोबस्त करायला हवा असाही विचार ना आता मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. मग आता तीही ठरवते की नाही, याचा काहीतरी ठाव ठिकाणा लावायचा, याचा बंदोबस्त करायचा. आणि यासाठी ना तिने आता ठरवलेलं असतं
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की ईश्वरी झोपलेली असते. तेच ईश्वरीला समोर कोणीतरी दिसतं. ईश्वरीला कोणीतरी समोर दिसतंय म्हटल्यावर ना ईश्वरी आता पाहत राहते. मग ईश्वरी म्हणत असते की कोण आहे. ईश्वरी उठायला जाते. तेच आता ईश्वरी लागतात. मग खाली जळते निकारे ठेवलेले असतात आणि त्यामुळेच तिला चटके लागलेले असतात. त्यामुळे अर्णव आता तिला सावरत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.